नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आज गुरुवारी बुद्ध पौर्णिमा आहे। या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा, त्याचप्रमाणे वैशाख पौर्णिमा, त्याचप्रमाणे पिंपळ पौर्णिमा असं देखील म्हणतात। या पौर्णिमेला विशेष असे महत्त्व आहे। पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे। या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी भरपूर अशा सेवा उपाय केल्या जातात आणि म्हणूनच आपल्याला आज पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गाईला ही एक वस्तू खायला घालायची आहे। यामुळे आपले 7 जन्माचे दारिद्र्य नष्ट होईल। आपली गरिबी ही नावालाही राहणार नाही। कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होतील। तर आपल्याला गाईला कोणती वस्तू खायला घालायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोतच। त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। आज गुरुवारी 23 मे रोजी बुद्ध पौर्णिमा आहे। आज गौतम बुद्धांचा जन्म झाला होता, म्हणून या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं देखील म्हणतात। पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या पृथ्वीवर सूक्ष्म स्वरूपात, स्थायी स्वरूपात असतात आणि म्हणूनच आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, आपल्या घरातील अलक्ष्मी जाण्यासाठी, घरात धन धान्य संपत्ती याची आवक वाढण्यासाठी आपण काही उपाय करत असतो। आपण आपल्या घरामध्ये जी पोळी बनवत असतो त्यातली पहिली पोळी गाईला खाऊ घातल्याने आपल्या घरातली दरिद्री ही निघून जाते। आपल्या घरात कधीच धनधान्याची कमतरता पडत नाही आणि म्हणूनच गाईला पहिली पोळी घातल्याने पुण्य प्राप्त होते। आपल्याला दररोज ही पोळी खायला घालणं शक्य नसेल तर आपण आवर्जून आजच्या पौर्णिमेच्या दिवशी आपण एक पोळी गाईला खायला घालायची आहे। हिंदू धर्मात पशु पक्ष्यांना खायला घालण्याला विशेष महत्त्व आहे। यातील एक जीव म्हणजे गाय माता। हिंदू धर्मात गाईला केवळ माता मानली जात नाही तर तिची देवी माता म्हणूनही पूजा केली जाते। गाईला चारा देणे हे शुभतेचे लक्षण मानले जाते। असे मानले जाते की गाईला चारा खाऊ घातल्याने आपल्या सर्व समस्या दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते। गाईची सेवा केल्याने आपल्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते। गाईला भाकरी खायला देण्याची परंपरा ही प्राचीन काळापासून चालत आलेली आहे। अशा स्थितीत आज आपणही गाईला एक पोळी खायला घालायची आहे। आता ही पोळी कशी खायला घालायची याविषयीची माहिती आपण बघणार आहोत। गाईच्या अंगात किंवा गाईमध्ये 33 कोटी देवतांचा वास आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहेच। ज्या घरात कामधेनू गाईची पूजा केली जाते त्या ठिकाणी कधीच धनधान्याची कमतरता पडत नाही आणि म्हणूनच आपल्या घरातली दरिद्रता निघून जाण्यासाठी, आपल्या घरात धनधान्याची कधीच कमतरता पडू नये म्हणून आज आपण जी पहिली पोळी बनवणार आहोत, आपल्याला ती पोळी घ्यायची आहे। या पोळीला थोडंसं तूप लावायचं आहे। यावर आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे। त्याचप्रमाणे चण्याची डाळ आपल्याला 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवायची आहे आणि ही डाळ आपल्याला या पोळीवर ठेवायची आहे। अगदी तुम्ही 1 चमचा 2 चमचे ही डाळ भिजत ठेवा आणि भिजवलेली चण्याची डाळ तुम्हाला या पोळीवर ठेवायची आहे। आणि तुमच्या घराजवळ जिथेही गाय असेल किंवा बघा काही ठिकाणी रस्त्यांमध्ये, बाजारपेठेमध्ये गाय बसलेल्या असतात किंवा गाईचा गोठा तुमच्या घराजवळ असेल तर तुम्हाला तेथे जायचं आहे। जाताना शक्य झाल्यास तुम्ही एक तांब्या घेऊन जा पाण्याचा, त्यामध्ये पाणी भरून घेऊन जा किंवा रिकामा तांब्या घेऊन जा, एका बॉटलमध्ये पाणी घेऊन जा आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही या बॉटलमधलं पाणी या तांब्यामध्ये काढून घेऊ शकतात। थोडंसं हळदी कुंकू तुम्ही एका कागदामध्ये बांधून घेऊन जा। शक्य झाल्यास आरतीचं ताट तुम्ही घेऊन जाऊ शकतात। तिथे गेल्यावर तुम्हाला गाईच्या पायावर पाणी ओतायचं आहे। गाईच्या पायावर आणि गाईच्या मस्तकाला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे। स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या। त्यानंतर तुम्ही जी पोळी आणलेली आहे ही पोळी तुम्हाला तुमच्या हाताने गाईला खाऊ घालायची आहे। असं म्हणतात ज्यावेळेस आपण आपल्या हाताने गाईला पोळी खायला घालतो त्यावेळेस आपले दुर्भाग्य हे नष्ट होते। जर का पोळी खाऊ घालताना आपल्या हातावरून गाईने जीभ फिरवली किंवा आपण हाताने चपाती खाऊ घालताना आपल्या हातावरनं ज्यावेळेस गायीची जीभ फिरली जाते त्यावेळेस आपल्या हातावर असलेल्या दुर्भाग्याच्या रेखा
या नष्ट होतात असं म्हणतात। आणि म्हणूनच आपण आपल्याला दररोज गाईला पोळी खायला घालणं शक्य नसेल तर आपण अशा विशिष्ट तिथीच्या दिवशी आवर्जून गाईला पोळी खायला घालायची आहे। यानंतर गोमातेला नमस्कार करायचा आहे। जर का गाईला प्रदक्षिणा मारणं शक्य असेल तर 11 प्रदक्षिणा मारायच्या आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत गाईला प्रदक्षिणा मारायचा आहे। बघा, पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे, त्याचप्रमाणे श्रीहरी भगवान विष्णू यांना देखील समर्पित आहे। आणि गाय ही गोमाता ही माता लक्ष्मीचं एक स्वरूप आहे। म्हणूनच आपल्याला गाईला किंवा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी गाईला 11 प्रदक्षिणा घालायची आहे, गाईला नमस्कार करायचा आहे। जर का तुमच्या काही इच्छा असतील, अडचणी असतील तर त्या देखील तुम्ही गोमातेला सांगू शकतात, बोलू शकतात आणि त्या इच्छा पूर्ण होणे अशी प्रार्थना तुम्ही करू शकतात। बघा, जर का तुम्ही गोमातेचं दर्शन घेतलं, गाईला नमस्कार केला तर तुम्हाला 33 कोटी देवतांचा हा आशीर्वाद प्राप्त होत असतो। आणि म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला गाईला एक पोळी, त्यावर थोडासा गूळ, चण्याची भिजवलेली डाळ तुम्हाला घेऊन जायची आहे आणि गाईला खायला घालायची आहे। बघा, यामुळे तुमच्या घरातली दरिद्री ही निघून जाते, गरिबी नावालाही राहत नाही। जर का तुमच्या घरात पैसा टिकत नसेल, पैसा येऊ लागेल, जर का खर्च जास्त असेल तर खर्च कमी होतील, पैशात पैसा किंवा लक्ष्मी घरात वाढत नसेल तर लक्ष्मी यायला चालू होईल, लक्ष्मी येण्याचे, पैसा येण्याचे मार्ग तुमचे मोकळे होतील। म्हणूनच तुम्हाला गाईला या दिवशी आवर्जून पोळी खायला घालायची आहे। त्याचप्रमाणे गुरुवार असल्यामुळे तुम्ही गाईला 2 केळी देखील खायला घालू शकतात। त्याचप्रमाणे हिरवा चारा तुम्ही गाईला खायला घालू शकतात। गाईच्या पाठीवर जो उंचवटा आहे त्यावरून तुम्हाला 1 ते 2 मिनिटं तुम्हाला हात फिरवायचा आहे। बघा, यामुळे देखील आपले दुर्भाग्य हे नष्ट होत असते, आपल्या इच्छा पूर्ण होतात, आपल्या घराची प्रगती होते, मुलांची प्रगती होते, आपल्या काही समस्या असतील त्या समस्या ह्या दूर होतात आणि आपलं जीवन हे सुखमय होत असतं। म्हणूनच गाईला तुम्ही आवर्जून शक्य झाल्यास एक पोळी या पद्धतीने खायला घालायची आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनेलवर पहिल्यांदा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।